येत नसलं तरी काही गोष्टी ट्राय करायला लागतात मुलांसाठी. तर बघा आता ते मी पुढं सांगते. आणि ही रेसिपी तर मुगाच्या डोस्यांची मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. तर बघा हे एका कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली आणि जिरे टाकले. त्यानंतर आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि हे बघा, हे काही दूध नाही आहे, पण हे दही. आता हे ट्रेंडिंगमध्ये मोबाईलवरती बघतात मुलं आणि ते आपल्याला करायला सांगतात की मम्मी हे बनव, आई हे बनव, ते बनव. तर आपल्याला येत नसलं तरी प्रत्येक गोष्ट ट्राय करायला लागते मुलांसाठी. आणि आज होता स्पेशल दिवस, तो पुढं सांगते आणखीन. तर बघा असं छान दह्याला फोडणी दिली आणि लगेच बंद केलं, जास्त वेळ गरम होऊ दिलं नाही दही. तर बघा छान दिसत तर छान होतं. आता तिला आवडलं पण भरपूर, तिने खाल्लं पण पोट भरून. तर बघा असं सगळ्यांनाच आवडलं. छान असे मूग डाळीचे आणि तांदळाचे डोसे चवीलाही छान लागतात आणि प्रोटीनयुक्त असतात. मुलांना नेहमीच दिले पाहिजेत, तर खूप चांगले लागतात. तर तुम्हीही ट्राय करा. आपल्या यूट्यूबवरती, आपल्या चॅनलवरती आहेतच याचे रेसिपी. तर असं तिचा टिफिन होता आज, तडका दिलेला दही आणि मूग डाळीचा डोसा. तिची तयारी झाली, 5:45 6:30 झाले होते. मग तिने खाऊनही घेतले, तिला आवडला डोसा. त्यानंतर तिला सोडून आली, अंघोळ देवपूजा वगैरे करून घेतली. आणि मग आपल्या भलेही मोडलं की फक्त भाजी चपाती बनवायला लागते, परंतु यांना कधी नाश्त्याला दिलं तर 10 कामं करायला लागतात. एक नाश्ता करा, त्यानंतर आपली भाजी चपाती जो रेग्युलरची असते तीही करा. तर फक्त 4 चपात्या करून आणि भाजी करून मानतं बोललं जातं की तुला काय काम असतं. तर हे चुकीचं आहे, परंतु आपल्याला बोलणे तर खायचेच आहेत. तर बघा असं छान सकाळी नाश्ता दिला. शिवायलाही नाश्त्याचे पीठ मिक्सरमधून काढून ठेवलं, पसारा आवरला. आणि सकाळच्या जेव्हा आपण सगळं आवरतो तेव्हा सकाळचं रुटीन माझं असं असतं की सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाल्यानंतर टिफिन म्हणजे आपल्या पोळी डब्यामध्ये, आता कारण की दुरडीमध्ये पूर्ण, दुरडी म्हणतात की टोपली म्हणतात माहीत नाही, आमच्या इकडे दुरडी बोलतात. म्हणून मग त्या दुरडीतल्या चपात्या पोळी डब्यात ठेवते. जेव्हा गरम गरम असतात तर पोळी डब्याला पाणी सुटतं, त्यामुळे पोळी डब्यात गरम गरम ठेवत नाही. त्यानंतर उरलेली भाजी सगळी काढून ठेवते. त्यानंतर किचनवरचा पसारा सगळा आवरून घ्यायचा आहे. त्याला नाश्त्यासाठी ते मूग डाळीच्या डोस्याचं बॅटर तयार करून ठेवलं, कारण की त्याचा अजून नाश्ता झाला नव्हता. त्यानंतर किचन वाटा साफ करून घेतला पूर्ण. आणि दररोज दररोज धुवायला मला बी नाही, रात्री धुतला तर मी सकाळी पुसून घेते. आणि जर रात्री पुसून घेतला तर सकाळी धुते. असं माझं अल्टरनेट चालू असतं. त्यानंतर देवाची पूजा उरकली. आज होती स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि ॲनिव्हर्सरी पण होती आणि पुण्यतिथीही होते. चांगला योग आला, महाराजांचं दर्शन घेतलं आणि येऊन मस्त असा केक बनवला. तर या केकची पूर्ण फुल डिटेल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकेल. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.